नमस्कार, मी निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। बघा, आजच्या तासाला आपण पोर्तुगीज शब्द पाहायचे आहेत क्लृप्त्यांद्वारे। आजपर्यंत आपण जपानी, तुर्की, फ्रेंच, मेक्सिकन, तेलुगू, उर्दू, गुजराती, तमिळी यासारखे शब्द आणि त्यातले भाषा म्हणजे यासारख्या भाषा आणि त्यातले शब्द पाहिलेले आहेत क्लृप्त्यांद्वारे। पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कानडी आणि फारसी शब्द पाहायचे आहेत, इंग्रजी आणि हिंदी सुद्धा। तर बघा, आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन सुद्धा ऑल करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन सर्व व्हिडिओ तुम्हाला त्वरित येऊन जातील, तुमच्या स्क्रीनवर दिसतील। तर चला तर मग आज आपल्या या नव्या भागामध्ये पोर्तुगीज नावाचे जे शब्द आहेत, पोर्तुगीज जी भाषा आहे, पोर्तुगीज मधून मराठीत आलेले जे शब्द आहेत ते आपण आजच्या तासाला या क्लृप्त्याद्वारे आपण पाहायचे आहेत। बघा, पोर्तुगीज आपण क्लृप्तीसाठी पोतं धरूया, पोतं धान्याचं पोतं असं क्लृप्तीसाठी सुरुवातीला धरूया, आणि त्या पोत्यामध्ये काय काय आहे आणि मी कशी घटना घडत जाते, कशी कथा आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे, आपण हे पाहूया। इथं बघा, पोर्तुगीज आपण पोतं धरलेलं आहे, पोत्यातून बटाटा बाहेर काढला असं गृहीत धरा। XYZ माणूस आहे, डोळ्यासमोर चित्र उभा करा, पोत्यातून बटाटा बाहेर काढलेला आहे, त्या माणसाने बटाट्यामध्ये तंबाखू भरलेला आहे, बटाट्यामध्ये काय केलेलं आहे, तंबाखू भरलेला आहे, ते विकून त्याला पगार आला, ते विकायला गेला तो माणूस, पोत्यातून बटाटा बाहेर काढला, त्यामध्ये तंबाखू घातला, तो विकून त्याला पगार आला, विकायला गेला, मालकाने त्याला पगार दिला, पगारातून त्याने एक बिजागरी खरेदी केली। बिजागरी माहिती आहे तुम्हाला, दरवाजाची बिजागरी, एल्बो बिजागरी, ती बिजागरी खरेदी केली। त्या बिजागरी काय करतो, कोबीमध्ये घालतो, बिजागरी तो कोबीमध्ये घालतो, हापूसमध्ये घालतो। आता हे कोबी आणि हापूस खराब झाला असेल म्हणून तो काय करतो, घमेल्यामध्ये टाकतो। घमेला माहिती आहे तुम्हाला, पाटी, घमेल्यामध्ये टाकतो। त्याच्यावर येऊन कोष्टी जमा होतात। बघा, काय जमा होतात, कोष्टी जमा होतात। कोष्टी पायऱ्या 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 असं करायला लागतात। काय करतात, पायरी हा आंब्याचा एक प्रकार आहे। बघा, हा जो पायरी हा जो शब्द आहे तो आंब्याचा एक प्रकार आहे। आपण इथं पायरी 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 असं आपण गृहीत धरूया, कोष्टी येऊन जमा होतात, ते कोष्टी असं पायरी पायरी तयार करतात, त्याचं मेज तयार होतं। मेज म्हणजे बाजलं खाटुलं त्याचं तयार होतं। आणि खराब झालेलं लोणचं सुद्धा तो काय करतो, त्या घमिल्यामध्ये टाकतो। म्हणजे काय 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 करतो बघा, तो बिजागरी काय करतो, त्या कोबीमध्ये घालतो, हापूसमध्ये घालतो, ते खराब झालेलं त्या घमिल्यात टाकतो आणि त्याच्यावर कोष्टी येऊन तयार बसतात। ते कोष्टी असं पायऱ्या 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 करतात, त्याचं मेज तयार होतं। खराब झालेलं लोणचं आणि तो त्या घमिल्यात टाकतो, सकाळी उठून बघतो तर सगळी बिस्किटच त्याची तयार होतात। बघा, आजीबाईला वाटतं की सोन्याची बिस्किट आहेत म्हणून ती बटव्यात भरते। कशात भरते, बटव्यात भरते। पण बटव्याची फीत लावायची राहून जाते। फीत म्हणजे काय, तर ती बटव्याची दोरी, फीत लावायची राहून जाते। मग आता पोलिसांना काय वाटलं की आजीने कुठून तरी सोन्याची बिस्किट आणलेली आहेत, चोरून आणलेली आहेत, म्हणून ते काय करतात, पोलीस आजीला तुरुंगात घेऊन जातात। पण तुरुंगाचं कुलूप निघत नसतं, तुरुंगाचं जे कुलूप आहे, टाळा आहे, तो निघत नसतो। इथं कुलूप वगैरे शब्द नाही आहे। बघा, चावी शब्द आहे। बघा, इथं लक्ष द्या बारकाव्याने, चावी नावाचा शब्द जो आहे तो इथं आहे। किल्ली नावाचा जो शब्द आहे तो वेगळ्या भाषेत आहे, दुसऱ्या भाषेत आहे, कानडी भाषेत आहे। टाळा जो शब्द आहे, टाळे म्हणजे कुलूप, कुलूप जो शब्द आहे टाळे, तो तेलुगू भाषेमध्ये आहे। आपण इथं असं गृहीत धरूया, क्लृप्तीसाठी गृहीत धरूया की तुरुंगाचं कुलूप निघत नाही आहे, म्हणून तो कुलूप म्हणजे जे पोलीस आहेत ते मिस्त्रीला बोलवतात। मिस्त्री कुलूप तोडायला जातो, इजा बिजा तिजा असं म्हणतो। इजा बिजा तिजा म्हणजे 1 2 3 आपण असं म्हणतो, आणि जसा घाव घालतो तसा तो मिस्त्री इजा बिजा तिजा म्हणतो। आता बघा, इथं पादरी हा शब्द आहे। पादरी म्हणजे आपण लांछनास्पद किंवा असं लज्जास्पद घ्यायचा नाही आहे, तर तो पादरी म्हणजे ख्रिस्ती धर्म प्रचारक जे असतात त्यांना पादरी असं म्हणतात। काय म्हणतात, ख्रिस्ती धर्म प्रचारक। जसं हिंदू धर्म प्रचारक असतात तसंच ख्रिस्ती धर्म प्रचारक आहेत, तर तो पादरी शब्द आहे। तर इजा बिजा तिजा असं म्हणतो आणि काय करतो, मिस्त्री तो पादरींचा असतो, म्हणजे त्या धर्मातला मिस्त्री असतो। आजी काय करते, पोलिसांना वगैरे घाबरते, आता मी काही तुरुंगात वगैरे जाणार नाही म्हणून ती तिजोरीत जाऊन लपून बसते। तिजोरीतून आजीला पोलीस बाहेर काढतात, तर ती काडतुस शिरपेचात रोवून घेऊन येते। काय करते, काडतुस काय करते, ती शिरपेचात रोवून घेऊन येते। इतक्यात चावी सापडते आणि मिस्त्री काय म्हणतोय, साहेब साहेब हे बघा, अहो इथंच चावी पडलेली होती,
तुम्ही उगाच मला एवढ्या लांबून बोलवलेलं आहे, इथंच होते, आता काय करा, कुलूप काढा आणि आजीला आत टाका. मग इथं ही पहिला सीन इथं संपतो बघा. काय होतंय, पोत्यातून बटाटा बाहेर काढला जातो. त्या माणसाने त्या बटाट्यामध्ये तंबाखू भरलेला आहे, ते विकून त्याला पगार आलेला आहे. तो त्याची एक बिजागरी खरेदी करतो, तो कोबीमध्ये घालतो, हापूसमध्ये घालतो, ते खराब झालेलं सगळं घमिल्यात टाकतो, त्याच्यावर येऊन कोबी बसतो, ते पायऱ्या 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 करतो तो गोष्टी, त्याचं मेज तयार होते, त्याच्यावर खराब झालेला आणखी तो माणूस लोणचं टाकतो. सकाळी उठून बघतो तर त्याची बिस्किट तयार झालेली असतात. आजीबाईला वाटते सोन्याची बिस्किट आहेत म्हणून ती बटव्यात भरते, बटव्याची फीत लावायची राहून जाते. पोलिसांना वाटते आजीने सोन्याचे बिस्किट कुठून तरी चोरून आणलेत म्हणून ते त्याला तुरुंगात घालतात, त्या आजीला तुरुंगात नेतात. पण तुरुंगाचं कुलूप निघत नसते, चावी कुठेतरी हरवलेली असते, म्हणून मिस्त्रीला बोलवतात. मिस्त्री इजा बिजा तिजा म्हणून 1 2 3 म्हणून आपण तो काय करतो, घना म्हणजे त्या कुलपावर घाव घालायला लागतो. तो पाद्री धर्मातला असतो, म्हणजे ख्रिस्ती धर्म प्रचारक असतो हा मिस्त्री. आजी घाबरते आवाजाला वगैरे, आजी घाबरते आणि तिजोरीत जाऊन बसते. इतक्यात ती काय करते, काडतूस शिरपेचात घेऊन रोवून येते, तिला पोलीस बाहेर काढतात. परंतु मिस्त्रीला लगेच तिथंच कुठेतरी चावी पडलेली सापडते आणि इथं पहिला सीन संपतो. आता मिस्त्री घराकडे जायला निघतो. मिस्त्रीला आता एवढ्या लांबून आलेला आहे म्हणून साहेब थोडं 4 पैसे देत असणार आहेत. थोडे पैसे दिल्यानंतर मिस्त्री आता घरी जायला निघतो. घरी जाता जाता त्याला बायकोचा उपास आहे हे आठवतं, म्हणून तो साबुदाणा घेतो. काय काय घेतो बघा, साबुदाणा घेतो, भोपळा घेतो. आता संक्रांत सण जवळ आलेला आहे म्हणून तो काय करतो, भोपळ्याच्या घाऱ्या वगैरे करायला सापडतील म्हणून पुढे एक गाडा दिसतो, त्या गाड्यावरचा भोपळा घेतो. पुढे पुढे जातो तर त्याला एक गाडा दिसतो, पेरूचा गाडा दिसतो, तो पेरू घेतो. लिंबू घेतो सरबत करायचा, उन्हाळ्याचा दिवस किंवा थोडासा अशक्तपणा वगैरे, उपासना वगैरे बायकोला येईल म्हणून तो लिंबू सरबत पिईल म्हणून. बायकोला पपई खूप आवडतात म्हणून तो पपई घेतो. पुढे पुढे जातो तर त्याला अननसचा गाडा दिसतो, अननस सुद्धा घेतो. म्हणजे काय काय घेतो बघा, साबुदाणा घेतो, भोपळा घेतो, पेरू घेतो, लिंबू घेतो, पपई घेतो आणि अननस घेतो. पुढे गेल्यानंतर त्याला इस्त्रीचं दुकान दिसतंय त्या मिस्त्रीला. आता ही इस्त्री, तो म्हणतो रोजच कुणाची इस्त्री आणायची, मागून आणायची आणि आपण इस्त्री कशाला करायची, आज आता आणायची शहरात आलोयच तर एक 150-200 रुपयाची इस्त्री घेऊया आणि घरी जाऊया असं तो म्हणतो आणि इस्त्री खरेदी करतो. साबुदाणा, भोपळा, पेरू, लिंबू, पपई आणि अननस सगळे एका पिशवीमध्ये घेतो, इस्त्री एका पिशवीमध्ये घेतो आणि घरी येतो. घरी आल्याबरोबर त्याला एक माणूस कोणतरी बसलेला आपल्या घरामध्ये दिसतो, तर तो कर्नल असतो. तो कर्नल म्हणतो, कोण तुम्ही? मिस्त्रीला विचारतो. कर्नल विचारतो मिस्त्रीला, कोण तुम्ही? मिस्त्री म्हणतो, अहो मी, हे माझं घर आहे, ही माझी बायका पोरं आहेत. तर तो कर्नल म्हणतो, काय पुरावा? मिस्त्रीला म्हणतो, पुरावा काय? तुम्ही कोण? हे या घराचा मालक तुम्ही असणार आहे, याचा पुरावा काय? नाही, तुम्ही या घराचा मालक नाही आहात. कर्नल म्हणतो मिस्त्रीला, तुम्ही नाही, मी या घराचा मालक आहे, मी या बायका पोरांचा मालक आहे, मी या बायका पोरांचा वडील आहे, हिचा नवरा आहे मी. तुम्ही कुठले जुगारी आहात? कुठले कोण तुम्ही? चला जा, इथून निघून जा. आता हे सगळं असं घडल्याबरोबर अचानक समजा एखाद्याच्या घरामध्ये एखादा परपुरुष आला आणि त्यानं जर आपल्याला असं म्हटलं तर आपल्याला राग येणार. मग तो मिस्त्री काय करतो, त्याला राग येतो. तो आणलेलं सगळं जे पेरू, पपई, अननस वगैरे जे सगळं, लिंबू, भोपळा वगैरे जे आणलेलं होतं, साबुदाणा, ते सगळं काय करतो, विस्कटून टाकतो. आता विस्कटल्याबरोबर, पसारा केल्याबरोबर कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही बायकोला घरात पसारा केलेला आवडत नाही. तर त्याची जी बायको आहे, मिस्त्रीची बायको जी आहे, ती टिकाव घेऊन त्याला काज धरून मारायला येते. टिकाव या भाषेतला शब्द आहे बघा, टिकाव पोर्तुगीज शब्द आहे. टिकाव आणि कुदळ तुम्हाला माहिती आहे. टिकाव म्हणजे काय, दोन्ही दिशेला टोक असतं बघा, दोन्ही दिशेला टोक असतं, उकरायचं, माती उकरायचं साधन टिकाव. आणि एका बाजूला जे टोक असतं त्याला कुदळ असं म्हणतात. कुदळ हा कानडी भाषेमध्ये आहे, टिकाव या भाषेमध्ये आहे. बायको काय करते, टिकाव घेऊन त्या मिस्त्रीला मारायला, म्हणजे नवऱ्याला, मूळ नवऱ्याला मारायला काज धरून, त्याला असं धरून त्याला टिकाव घेऊन मारायला उठते. इतक्यात कर्नल म्हणतो, थांब, मारू नको, आपण काय करूया, व्यवस्थित लवाद मिटूया. हा जो काही वाद आहे, तुझा हा नवरा आहे का मी आहे, हे जो काही वाद आहे तो आपण व्यवस्थित मिटवूया. आणि मग तो काय करतो, थांब म्हणतो, याला वरांड्यात घे म्हणतो. काय कर, याला वरांड्यात घे. आणि तो वरांड्यात घेऊन जातो, पलटणीला बोलवतो. म्हणजे हा कर्नल जो आहे तो पलटण घेऊन आलेला होता, म्हणजे त्याची फौज घेऊन आलेला होता. तो सगळी कंपू करून बसतात, असे सर्कल करून बसतात आणि तो पलटणीला आधीच सोडतो. कर्नल काय म्हणतो बघा, हे बघा, हा फालतू माणूस आहे, हा माझ्या घरामध्ये घुसलेला आहे, हे माझं घर आहे,
या पत्नीचा मी मालक आहे, मी नवरा आहे, आणि हा कुठला फालतू माणूस आलेला आहे आणि हा म्हणतोय हे माझं घर आहे, ही माझी बायका पोरं आहेत. या फालतू माणसाला उचला आणि अलमारीत घेऊन टाका. काय करा? अलमारीत घेऊन टाका. अलमारीच्या खाली एक पिंप ठेवा. या फालतू माणसाला, जुगारी माणसाला उचला आणि अलमारीत घेऊन टाका. अलमारीच्या खाली एक पिंप ठेवा. पिंपात एक साबण टाका आणि वरनं बुच लावून घ्या. पिंप जरा गळतोय खाली परात लावा. पिंप जरा गळतोय खाली परात लावा आणि बंब पेटवून द्या. जाऊन दे जळून. आता ती फलटण काय करते? कर्नलने आदेश सोडलेला आहे, त्यांना पाळणं हे गरजेचंच होतं. म्हणून त्या फालतू माणसाला म्हणजेच मिस्त्रीला उचलतात, अलमारीत नेऊन टाकतात. अलमारीच्या खाली एक पिंप ठेवतात. पिंपात एक साबण टाकतात, वरून बुच लावतात. पिंप जरा गळतोय म्हणून खाली परात लावतात आणि बंब पेटवून देतात. बंब पेटवून दिल्याबरोबर त्याचं पावासारखं आवरण होतंय. पाव माहितीये तुम्हाला? पाव बटर, पावासारखं आवरण होतंय. आणि मग कर्नल म्हणतोय, जावा रे आता, हे सगळं असं पावासारखं झालेलं आहे, हे रोटी आणि पाव हे कुत्र्याला घालून टाकूया आपण, हे सगळं खराब करून टाकूया, व्यस्त करून टाकूया, वेस्टेज करून टाकूया, चला जावा रोट्या घेऊन या जावा. मग ही फलटण सगळी जाते, रोट्या आणायला निघते. आता रोट्या कुठून आणायच्या? कुठलं तरी हॉटेल शोधायला पाहिजे, म्हणून ते रोट्याला निघतात, आणायला निघतात. इतक्यात तिथून एक पाटलीन बाई जायला निघते. म्हणजे त्यांना एक पाटलीन बाई, पण इथं पाटलून असा शब्द आहे. पाटलून म्हणजे विजार, लक्षात ठेवा. पाटलून म्हणजे काय? विजार. तुम्हाला माहिती आहे विजार? खेडेगावातली माणसं पांढरी वगैरे अशी घालतात बघा, ती मोठी अशी मोठ्या आकाराची किंवा याची पॅन्ट असते बघा, अशी घगळम पूर्ण असं वारं वगैरे खेळतं राहावं यासाठी आपण वापरलेलं असतं ते. पाटलून म्हणजे विजार. आपण क्लुप्तीसाठी पाटलीन बाई तिथून जात असते असं गृहीत धरूया. मग पलटणीला ती पाटलीन बाई भेटते आणि म्हणते, काय साहेब एवढं लगबगीनं कुठं चाललेलं आहात? तर ते घडलेली हकीकत ते पलटणीतले जे कमांडर वगैरे आहेत ते सांगतात की असं असं झालेलं, साहेबांनी आम्हाला रोट्या आणायला पाठवलेलं आहे. रोट्या पाहिजेत काय तुम्हाला? मी देते की रोट्या, पैसे द्या. आता साहेबांकडे रोट्या मागतेस, आम्ही म्हणजे एक कमांडरला, त्यातल्या एका कमांडरला राग येतो. आमच्याकडे पैसे मागतेस? 2-4 रोटीसाठी आमच्याकडे पैसे मागतेस? आम्ही एवढं उन्हातानात मरतोय, सीमेवर लढतोय, छाताडावर गोळ्या झेलतोय, तुमचं संरक्षण करतोय आणि 2-4 रोट्यासाठी आमच्याकडे पैसे मागतेस? थांब, तुला मारूनच टाकतो, असं म्हणून त्यातला एक कमांडर काय करतो? तिच्या डोक्यावर पिस्तूल ठेवतो. हा पिस्तूल शब्द आहे बघा. पिस्तूल, काडतूस, हे बघा, हे जे शब्द आहेत पिस्तूल आणि काडतूस, हे शब्द या पोर्तुगीज भाषेतले आहेत. पिस्तूल आणि काडतूस हे शब्द पोर्तुगीज भाषेतील आहेत. बंदूक मात्र तुर्की भाषेतला आहे बघा. तूर घातलेली बंदूक होती, आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बघा. म्हणजे तुर्की शब्द आहे बंदूक, काडतूस आणि पिस्तूल मात्र पोर्तुगीज आहे, लक्षात ठेवा. त्यातला एक कमांडर पिस्तूल बाहेर काढतो आणि तिच्या डोक्याला लावतो, म्हणतो थांब, तुला मारूनच टाकतो, तू आमच्याकडे पैसे मागतेस? दुसरा कमांडर म्हणतोय, थांब थांब, मारू नको, आपण हिचा लिलावच करून टाकूया. काय करूया? लिलावच करून टाकूया. हिला उचला, हिला नाताळात घेऊन चला. नाताळ म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचा जन्मदिनोत्सव. येशू ख्रिस्त जे आहेत त्यांचा जन्मदिनोत्सव म्हणजेच नाताळ सण तुम्हाला माहिती आहे, हा साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये मोठ्या उत्साहात. अनेक धर्माचे लोक सुद्धा ह्या नाताळ सण हा जो आहे तो साजरा करतात बघा. हिला उचला, हिचा लिलावच करूया, हिला नाताळात घेऊन जाऊया. आणि खरोखरच ते तिला उचलतात, नाताळात घेऊन जातात आणि एका बादलीत बसवतात. बादली हा जो शब्द आहे बघा, नीटचा लक्ष द्या. बादली जो शब्द आहे तो बादली शब्द पोर्तुगीज आहे. बदल हा जो शब्द आहे तो अरबी आहे आणि बदली हा जो शब्द आहे तो उर्दू आहे, लक्षात ठेवा. काना वेलांटी मात्राचा फरक आहे. बादली शब्द कुठला आहे? पोर्तुगीज आहे. बदली जो आहे तो उर्दू आहे, लक्षात ठेवा. आणि बदल जो शब्द आहे तो अरबी शब्द आहे. बदल शब्द कुठला आहे? अरबी आहे. बदली ते आपण बघितलं होतं बघा, उर्दू शब्द खुददार का खुदा ख्याल रखता है, बेअदब बत्ती जलाता है इसलिए खुदा उसकी बदली, उचित ठिकाणी करा देता है बदली. म्हणजे उर्दू शब्द बदली. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो आधी बघून घ्या, म्हणजे एक लिंक लागेल आणि मग हा व्हिडिओ बघा तुम्ही. तर बादली ते काय करतात? तिला उचलतात, नाताळात घेऊन जातात आणि एका बादलीत बसवतात. आता कोणी बघू नये म्हणून डोक्यावरच्या टोप्या त्या बादलीवर झाकतात आणि बुराक्यासारख्या बतेल्यातनं नेऊन तिला कुठं सोडतात? पोर्तुगीजला नेऊन सोडतात. आता बुराक म्हणजे काय? बुराक म्हणजे छोटं गिड्ड, खुज्ज.
आणि बतेला म्हणजे बादली नव्हे, बतेला म्हणजे जहाज. बुराक्यासारख्या, बुराक म्हणजे छोट गिड्ड खुज्ज, छोटस जहाज, गिड्ड जहाज, खुज्ज जहाज, बुराक्यासारख्या बतेलातनं नेऊन तिला पोर्तुगीजला सोडतात. सोडत म्हणजे लॉटरी, नशिबाची परीक्षा. सोडत लॉटरी असते, मुंबई लॉटरी वगैरे, महाराष्ट्रात लॉटरी, तुम्हाला माहित असेल. तसा हा भाग आहे बघा. तर आपण पाहिलं बघा, पहिल्या भागामध्ये इथपर्यंत आपण बघितलं होतं की मिस्त्री काय करतो, चावी सापडते म्हणून साहेबांना देतो आणि तो घराकडे येतो, साबुदाणा घेतो, भोपळा घेतो, पेरू घेतो, लिंबू घेतो, पपई घेतो, अननस घेतो, इस्त्री घेतो आणि घरी येतो. घरी आल्याबरोबर त्याला कोण दिसतंय बघा, कर्नल दिसतो. तो पुरावा मागतो, तू जुगारी माणूस आहेस म्हणतो. आणि मग तो जुगारी म्हणल्याबरोबर तो पसारा सगळीकडे करतो. बायकोला राग येतो. बायको काय करते, काज धरून टिकाव घेऊन त्याला मारायला येते. कर्नल म्हणतोय थांब थांब, काय करू नको, त्याला मारू नको, आपण काय करूया, व्यवस्थित वाद मिटूया, ह्याला वरांड्यात घे. वरांड्यात कंपू करून बसतात. कमांडर पलटणीला तो आदेश सोडतो, हे बघा हा कसला माणूस आहे, हा फालतू माणूस आहे, ह्याला उचला आणि कुठं टाका, अलमारीत नेऊन टाका. हा जुगारी माणूस आहे, हा या घरावर अधिकार गाजवायला आलेला आहे, हा कुठल्या घरावर अधिकार त्याचा नाही आहे, याला अलमारीत नेऊन टाका. अलमारीच्या खाली एक पिंप ठेवा, पिंपात एक साबण टाका, वरनं बुच लावून घ्या, पंप जरा गळतोय खाली परात लावा आणि बंब पेटवून द्या. आता पलटणीला त्या कर्नलचा आदेश बाळगणं गरजेचं होतं म्हणून ते करतात. आणि ते जळालेलं सगळं असं पावासारखं आवरण होतंय. कर्नल येऊन बघतोय आतमध्ये, ते जळालेलं आहे, पावासारखं झालेलं आहे. चला रे, आता ह्या रोट्या घेऊन या, पाव आणि रोट्या घालूया कुत्र्यांना म्हणून पलटणीला तो आदेश सोडतो. पलटण आणायला जाते रोट्या. इतक्यात तिला पाटलूनबाई दिसते, त्यांना म्हणजे पाटलीनबाई दिसते. पाटलून म्हणजे विचार, आपण क्लुप्तीसाठी पाटलीनबाई. पाटलीनबाई त्यांच्याकडनं पैसे मागते. एका कमांडरला येतो राग, तो काय म्हणतो, हा आमच्याकडे पैसे मागतीस काय, तुला मारूनच टाकतो बघ, आम्ही एवढं ह्याच्यात लढतोय, सीमेवर लढतोय, छाताडावर गोळ्या सहन करतोय, तुमचं संरक्षण करतोय आणि 4 रोट्यासाठी आमच्याकडे पैसे मागतेस, थांब तुला मारूनच टाकतो. म्हणून एक कमांडो तिच्या डोक्याला पिस्तूल लावतो. तर दुसरा कमांडर म्हणतोय थांब थांब, मारू नको, काय करूया, हिचा लिलावच करूया, हिला नाताळात घेऊन जाऊया, हिचा लिलाव करूया, बरोबर हिला भेट करून टाकूया. म्हणून तिला उचलतात, नाताळात घेऊन जातात, एका बादलीमध्ये बसवतात. बादली कोणी बघू नये, आजूबाजूची माणसं बघू नयेत म्हणून डोक्यावरच्या टोप्या त्या बादलीवर झाकतात आणि बुराक्यासारख्या बतेलातून नेऊन तिला कुठं सोडतात, पोर्तुगीजला नेऊन सोडतात. अशी ही कथा आहे बघा. म्हणजे तुम्हाला या कथेप्रमाणे काय करायचं आहे, या पद्धतीनं तुम्हाला अशी ही क्लुप्ती लक्षात ठेवायची आहे. बरेचसे शब्द तुम्हाला विचारता क्षणी सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे पिलू शब्द कुठून आला, भेंडी शब्द कुठून आला, टेंगुळ शब्द कुठून आला, बंदूक शब्द कुठून आला, रिक्षा शब्द कुठून आला, त्यानंतर टेनिस शब्द कुठून आला, कंदील शब्द कुठून आला, चॉकलेट शब्द कुठून आला, हे सगळं जे आहे ते तुम्हाला या क्लुप्त्याद्वारे कळणार आहे. तुम्ही बारकाव्याने पहा, अवधानपूर्वक पहा, एकदा, दोनदा, तीनदा, शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षात हे बघत चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्षात ठेवा आणि चिंतन मनन करा आणि बरोबर तुम्हाला शब्दसिद्धीतले सगळेच प्रश्न तुम्हाला अचूक सोडवता येतील. या भागामध्ये आपण इथंच थांबूया. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.